श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्समध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमखास बक्षीस. तर मग विचार कसला करताय? आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा. आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे, कुकडी कॉलनी, नारायणगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. आपला छत्रपती शिवरायांचा जुन्नर तालुका आणि हा बिपट सफारीमुळं ह्या तालुक्याची एक वेगळी ओळख महाराष्ट्रात झालेली आहे. आणि महाराष्ट्रभरचे जे जे काही बिबटे पकडले गेले ते आपल्या या तालुक्यात आणून सोडले जातात. तर पाहायला गेलं तर बिपट ही ह्या गट असा आहे की याचं प्रजनन दर 1.5 वर्षाला वाढत चाललेलं आहे. आणि याला दर 1.5 वर्षांनी प्रत्येक ऊसतोड्यांमध्ये आपल्याला नवीन नवीन बारकाली पिल्लं दिसतात आणि त्या ठिकाणी बिबट्याचा प्रभाव जास्त प्रमाणात वाढला आहे. आज ग्रामीण भागामध्ये पाहिलं तर जुन्नर तालुक्याची परिस्थिती अतिशय हाताबाहेर गेलेली आहे बिबटची. कारण जशी कुत्री मांजरे आपल्याला सर्रास दिसतात तशी आज बिबटे आपल्याला म्हणजे ज्या ठिकाणी लहान मुलांना शाळेत सोडायला म्हणा, घरातलं रात्रीचा वास्तव्यात बाहेर असलेलं कुटुंबिया जर बाहेर झोपलेलं असेल त्यांना म्हणा, रोडवरतून जाताना सर्रास बिबट्याचं दर्शन हे आता प्रत्येक गावात झालेलं आहे. जुन्नर तालुक्यात असं कुठलंच गाव नाही का तिथं बिबट्याचं दर्शन कुणाला होत नाही. निमगाव सावामध्ये गेली 2-3 दिवसापासून मी ह्याच गोष्टीवरती आपल्या वन अधिकाऱ्यांशी बोललो पण होतो. 2 दिवसापूर्वी माझं बोलणं झालं का साहेब गावामध्ये 35-40 बिबटे आहेत, लोकांना रोज बिबटे दिसतात. सुदैवाने निमगावमध्ये अजून हाताबाहेर कुठली परिस्थिती घडलेली नाही. तर यावरती आपण काहीतरी उपाययोजना केली पाहिजे. एखादा पिंजरा लावायचा, त्याला खाद्य आहे ना आहे, शेजारी कुणी टाकलं नाही टाकलं, परंतु त्याच्यावरती उपाययोजना होणार नाही. मग त्यांच्याशी सविस्तर माझं बोलणं झाल्यानंतर माझा वन विभागांशी जे काही आपण बोललो त्याच्यावरून माझा असा निष्कर्ष निघतो की ही परिस्थिती त्यांच्याही हाताबाहेर गेलेली सचिन दादा. कारण की जुन्नर तालुक्यात एवढं बिबट्याचं प्रमाण वाढले, एका वेळेस हे बिबटे एकदम पकडले जाणार नाही किंवा हे एकदम पिंजऱ्यामध्ये पण अडकले जाणार नाही. तर याच्यामध्ये बघा आजची वस्तुस्थिती आहे. काल निमगाव सावामध्ये खंडोबा रोड घोडेमाळा रोड आहे, त्या ठिकाणी आमच्या पोकरनादादांचे वावर आहे. त्या वावराच्या तिथं मोठा बिबट्या होता. लहान मुलांनी ती व्हिडिओ पाहिली, तुम्ही ती व्हिडिओ प्रचलित झाली. सुदैवाने तिथे कुठली जीवितहानी घडली नाही आहे आणि घडूही नाही. अशीच परिस्थिती आज निमगाव गावामध्ये लोकवस्ती पटाडी रोड या ठिकाणी सुद्धा सकाळी सकाळी लोकांना त्याचं दर्शन झालेलं आहे. म्हणून आपण या ठिकाणी तुम्हाला मी का बोलवलं, कारण की ही परिस्थिती आज सुदैवाने कुठली जीवितहानी घडत नाही आहे, परंतु याचं प्रमाण थोड्या दिवसात निमगाव सावामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. जे शासन आज याच्यावरती उपाययोजना करते, पिंजरे लावते. पिंजरा हा उपाय तात्विक आहे. जर पिंजऱ्यामध्ये मला सांगा, जर एखादा बछडा अडकला आणि जर त्याची मादी जर बाहेर राहिली तर ती पिसळल्यात जमा राहती. म्हणजे ह्याचा त्रास हा बाहेरच्यांना मोठ्या प्रमाणात आहे. पण ह्याच्याबरोबर आता बिबट आणि मानव संघर्ष हा मोठ्या प्रमाणात झालेला आहे. ह्याचा जुन्नरची नोंद ही महाराष्ट्रात आणि देशात ह्या बिबटमुळे वेगळी झालेली. कारण की आता पाहिलं आपण अलीकडे प्रकार घडलेले आहे जुन्नर साईडला की लहान मुलावरती त्याच्यावर हल्ला झाला, मुलाला मारलं, पिंपळवंडीत दिवसासाठी दावलं झालं. आपल्या भागांमध्ये अनेक ठिकाणी सर्रास बिबट्या दिसत आहे. तर याच्यावरती पर्याय आहे का? बिबटे एकदम पकडणं शासनाला शक्य नाही, तेवढ्या उपाययोजना होणार नाही. तर याच्यामध्ये लोकांमध्ये जनजागृती होणं सचिन भाऊ माझ्या मते गरजेचं आहे. जनजागृती अशी का आज काही घरं एकांटी आहे गावापासून, त्या ठिकाणी ज्यावेळेस एखादी महिला घरी असती, ती वावरात काम करते, कुठलीही पोझिशनला ती बसलेली असती. त्याच्यानंतर कोणी लहान मुलं असतात शाळेत, वाट्यावरती अभ्यास करत असतात, लाईट असती नसती, बाहेर वावराच्या नदीला, रोडच्या आपल्या ऊसाच्या आजूबाजूला किंवा मळ्यात तळ्यात ऊस असला नसला तरी वाघ आज आपल्याला वाट्यांवरती सर्रास दिसतोय. तर याच्यावरती उपाययोजना काय करावी लागेल? तर शासनाच्या काही अधिकाऱ्यांशी माझी बोलणं झालं तर ते बोलले की आपण आता मानेचा जो बेल्ट आहे, सेफ्टी बेल्ट, त्याचं वाटप आपल्याला करणं योग्य राहील सध्याच्या काळामध्ये. म्हणजे मोठी जीवितहानी त्यापासून घडणार नाही. जरी अटॅक वाघाने केला तर त्यावेळेस ती महिला किंवा तो पुरुष ज्याच्यावर अटॅक झाला आहे तो त्यावेळेस आपला स्वतःचा जीव वाचू शकतो. पण आता हे सर्रास वाटप आपल्याला लगेच करता येणार नाही, कारण त्याचा मुबलक साठा शासनाकडून आज उपलब्ध होतोय. तर आता मी काही ठरवलेले आपल्या मोर्या प्रतिष्ठान परत समस्त ग्रामस्थ निमगाव सावा आमच्या सर्वांच्या वतीने एक उपाययोजना आम्ही करत आहोत. आज एवढ्या 1-2 दिवसामध्ये निमगाव सावातली प्रत्येक वाडी वस्तीवरती जाऊन त्यामध्ये आमच्या वन विभागाचे अधिकारी सोबत असतील, रेस्क्यू टीम मोफत असतील, वन विभाग निमगाव जो जे काही कर्मचारी असतात त्याचे सदस्य असतात त्यांना सोबत घेऊन आपल्या निमगावच्या प्रत्येक वस्तीवरती आम्ही एक छोटासा कॅम्प लावणार. तो कॅम्प असा राहणार का आपला जो एरिया आहे त्या एरियातल्या सगळ्या कुटुंबांना आम्ही त्या ठिकाणी जमा करणार. अधिकारी येतील सोबत, अधिकारी गांभीर्य लक्षात घेतील, लोकांच्या व्यथा मांडतील, लोकांची मागणी काय. पण कुणाला असं वाटतं का आपलं घरी एकांटी आपण बाहेर आपल्याला जावंच लागतं, मोटरपाशी जायला लागतं, पुढं काही पाणी सोडायला यायला वावरात जावंच लागतं. कारण आपला शेतकरी भाग आहे, याच्यावरती 60-70% कुटुंब शेतीवरतीच अवलंबून आहे. त्याला दुसरा पर्याय यांच्याकडे काहीच नाही. ते त्यांना पोटं भरण्यासाठी आपल्याला करणंच आहे काम असताना. मग त्यावेळेस त्यांचा जीव कसा वाचला जाईल यासाठी आपल्याला काय उपाययोजना करता जाईल, असं जागोजागी जाऊन जे नेतात आपण लोकांची जी मानसिकता आहे वाघाबद्दल, आता आपल्याला वाघाबरोबर जीवन जगणंच आहे जुन्नर तालुक्याला.
सध्याची परिस्थिती अशी एकदम कुठल्याच प्रकारे वाघ कमी होणार नाही, एवढे एकदम पकडले जाणार नाही. शासन त्याच्यातमध्ये कुठलाच मुबलक मोठा आपल्याला साथ देऊ शकत नाही. याच्यासाठी फक्त जनतेला एकत्र येणे, आपली काळजी आपल्यालाच घेणे, आपलं कुटुंब, आपली जबाबदारी आपलीच आहे. कारण की ज्या ज्या ठिकाणी वाघ निघतोय त्या ठिकाणी कधी लहान मुलं असतात, कधी आमची माता भगिनी बाहेर असतात, एखाद्या आपल्या घरातले वयस्कर व्यक्ती बसलेले असतात आरामाला. अशा वेळेस अटॅक होतोच आणि आता परिस्थिती हाताबाहेर चाललेली. निमगावमध्ये माझ्या माहितीनुसार 40-45 बिबट्यांचा वावर आजही आहे, रोज दर्शन आहे. सुदैवाने घटना घडली नाही, घडू नये यासाठी आम्ही लोकांमध्ये जनजागृती झाली पाहिजे. ही सगळी रेस्क्यू टीम, वन विभाग कर्मचारी, वन विभाग अधिकारी आणि आपल्या गावातील याबाबतची सामाजिक व्यक्ती अशांना घेऊन आम्ही वाड्या वस्त्यांवरती जाऊन हा लोकांमध्ये जनजागृती करायचं नियोजन आता करत आहोत.